खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. कर्जत तालुक्यातील कळंबजवळील भागोचीवाडी येथील मासे पकडण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह 2 दिवसांनी कळंब नदीलगतच्या ओढ्यात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भागोचीवाडी येथील नामदेव बुधाजी पारधी हे रविवारी 5 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता मासे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, परंतु काहीच माहिती मिळाली नाही. याबाबत नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कळंब पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान मंगळवारी 7 जुलै रोजी सकाळी कळंब नदीलगतच्या एका ओढ्यात नामदेव पारधी यांचा मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात नदी, ओढे आणि धबधब्याच्या परिसरात जाणे टाळावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भागोचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.